जय भीम मित्रो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. धम्मप्रचार प्रसार अभियान असो या कोणतीही कार्याची सुरुवात असो, ती छोट्या छोट्यापासूनच सुरुवात होते आणि ते कार्य महान होते. आज आपल्याकडे मोठं ब्लॅकबोर्ड घेण्यासाठी पैसा अवेलेबल नाही आहे. ज्यांना असं वाटते की बा धम्मप्रचार प्रसार अभियान मोठ्या प्रमाणे राबवल्या गेलं पाहिजे, त्यांनी माझा दिलेला हा गुगल पे नंबर आहे 9637255582. आपण याच्यावर गुगल पे करून हेल्प करू शकता, माझ्याशी संपर्क करू शकता आणि धम्म प्रचार प्रसार अभियानासाठी आपण धम्मदान करू शकता. आणि या धम्मदानांच्या सहाय्यातून कार्याला मोठी गती येईल. आणि आपल्याला असं वाटत असेल तर शक्य ते मदत करू शकता, अन्यथा आपली मर्जी. तर आपण बुद्ध अँड इज धम्म याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेत जाऊ. आणि याच्यावर जास्त काही बोलायचं नाही, डायरेक्ट आपल्या पॉईंटवर बोलत जाऊ. आता आपण विहारामध्ये जातो, सर्वात जागी जातो आणि तिथं सर्वात पहिले बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि घेतो. तर हे काय, तर आपल्याला आपण म्हणतो, पण याचा पुष्कळशा लोकांना असा अर्थ मालूम नसते की बुद्धम शरणम गच्छामि काय आहे, की मी बुद्धाला शरण जातो, बस झालं. बरोबर आहे. आज हे टॉपिक झाल्यानंतर आपण धम्माकडे वळू. धम्माचा अभ्यास खूप मोठा आहे आणि डिजिटल आपण ब्लॅकबोर्डवर शिकू आणि थोडक्यात लोकांना माहिती होत गेली तर त्यांची श्रद्धा वाढत जाईल, म्हणून आमचा हा प्रयास आहे. तर बुद्धम शरणम गच्छामि म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धांना शरण जातो. आता शरण जाणे म्हणजे काय, आपण विचारच नाही करत की मी बुद्धाला शरण गेलो. बुद्धाला शरण गेलं म्हणजे आपण त्रिशरण घेत असतो, बरोबर नाही. काया वाचा मन, काया वाचा आणि मन. जर आपण काया वाचा मनाने जर बुद्धाला शरण गेलो तर आपलं शरीर आपल्या शरीराने आपण बुद्ध धम्म स्वीकारला, वाचेने बुद्ध धम्म स्वीकारला आणि मनाने बुद्ध धम्म स्वीकारला. मग जेव्हा आपण बुद्धम शरणम गच्छामि म्हणतो तेव्हा मी सर्वच काया वाचा मनाने बुद्धाला मी वंदन करतो. काया वाचा मनाने मी बुद्धाला वंदन करतो. मग या विरुद्ध जर आपण अन्य ठिकाणी जाऊन, अन्य मंदिरामध्ये या अन्य जागी जाऊन आपण जर ते वंदन केलं तर इथे काय फरक पडतो, इथे नकारार्थी फरक इथं असा पडतो की बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. म्हणजे मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. सर्वात पहिले मी बुद्धाला शरण जातो. बुद्धाला शरण जाणे म्हटलं म्हणजे काय आहे की काया वाचा मनाने मी बुद्धाला शरण जातो. जेव्हा तुम्ही जर अन्य ठिकाणी जाता तर तुमच्या मध्ये येणारी जी पॉझिटिव्ह शक्ती आहे ती निगेटिव्ह शक्तीमध्ये बदलते, बरोबर आहे. बुद्ध असे कधीच म्हणत नाही की मी सांगतो ते सत्य आहे आणि मी बोलतो ते सत्य आहे. बुद्ध म्हणतात की तुमच्या मनाला पडत असेल तर तुम्ही तो मार्ग स्वीकारू शकता. आणि मार्ग स्वीकारण्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागते. बुद्धावर खूप मोठी श्रद्धा असणं आवश्यक आहे. श्रद्धा असल्यानंतरच सर्व काही आपल्याला प्राप्त होते. आता इथं काय होते की आपण कायावाच्या मनाने बुद्धाला शरण गेल्यानंतर जर आपण अन्य ठिकाणी जर नतमस्तक झालो तिथे आपल्यामध्ये निगेटिव्ह शक्ती होते. आपली जे पॉझिटिव्ह जे माइंड राहते आपला, बरोबर, आपला पॉझिटिव्ह माइंड, याच्यामध्ये काय होते, दोन क्रिया चालू होते. कशा, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. याच्यामध्ये काय होते की झिरो. आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर इथं आपली प्रगती खुंटते, म्हणजे आपली इथून प्रगती रुकून जाते आणि आपण यापुढे काहीच सोचू शकत नाही. दोन गुरफटण्यामध्ये आपण आपलं सर्व काही व्यतीत करून देतो आणि आपल्याला जो मार्ग पाहिजे आपण त्याच्यापासून व्यक्त होतो. आणि जेव्हा बुद्धाला शरण जातो म्हटल्यानंतर जर तुम्ही खऱ्या मनाने जर बुद्धाला शरण गेले तर अन्य ठिकाणी शरण जाण्याची काही जरूरत नाही. अन्य ठिकाणी शरण जर तुम्ही गेले तर तुमची निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्येच तयार होते आणि तुमचा बुद्धावर असणारा विश्वास हा तसाच कम होतो. बुद्धावर विश्वास कम करणे म्हटलं म्हणजे
की तुमची श्रद्धा कम होणे. श्रद्धा कम होणे म्हटलं म्हणजे तुमच्यामधली जी पॉझिटिव्ह शक्ती आहे ती कम होणे. म्हणून सर्वात पहिले की तुम्ही जर बुद्धम शरणम गच्छामि म्हणत असाल तर अंतिम आणि काय म्हणते फर्स्ट अँड लास्ट बुद्ध, की मी पहिल्यांदा आणि आखरींदा बुद्धाला शरण जात आहे, अन्य माझे शरणस्थान नाही, अन्य माझे श्रद्धास्थान नाही. धम्मम शरणं गच्छामि, बुद्धानंतर धम्म येतो. बरोबर आहे. धम्म काय आहे? धम्म हा एक अशी शिकवण आहे, एक मार्ग आहे. बरोबर आहे. धम्म काय आहे? एक शिकवण आहे, मार्ग आहे. आज जर आपल्याला कुठे जायचं असेल तर मार्गाशिवाय आपण प्रवास करू शकत नाही. कुठेतरी अन्य ठिकाणी आपण भटकून चालले जातो. तर ह्यामधला खरा मार्ग काय आहे हे आपल्याला समजणं आहे. धम्माला शरण जाणे म्हटलं काय आहे की धम्म म्हटलं म्हणजे ही बुद्धांनी आपल्या वेळोवेळी जे आपले श्रवण करणारे जे आपले भिक्षू संघ होता यांनाच वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी धम्म समजून सांगितला. त्यांनी आपल्या कंठस्थानामध्ये धम्म श्रवण केला आणि तोच धम्म मार्ग त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा पद्धतीनं संपूर्ण जनतेमध्ये प्रसारित केला, संपूर्ण भारतामध्ये आणि अन्य ठिकाणी. धम्माला शरण जाणे म्हटलं म्हणजे धम्माची शिकवण अंगीकारणे. सर्वात पहिली एक गोष्ट आहे की धम्माला शरण जाणे म्हणजे धम्माची शिकवण. बरोबर. धम्माला शरण जाणे म्हणजे धम्माची शिकवण. आणि धम्माची शिकवण काय आहे तर धम्माची शिकवण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहो. सर्वात पहिले धम्माची शिकवण जर तुम्ही अंगीकारली तर सर्वात पहिले तुम्हाला 5 पंचशील येतात. 5 पंचशीलामध्ये आपल्याला थोडक्यात तरी त्याचं पालन करणं आवश्यक राहते. कारण की कसं आहे, बुद्धानंतर सर्वात महत्त्वाचा म्हटलं म्हणजे धम्म आहे आणि धम्माशिवाय तुम्ही कोणताच उपक्रम राबवू शकत नाही. धम्मच हा आपला अंतिम आणि लास्ट मार्ग आहे. धम्म मार्ग हा माणसाला अशा पद्धतीनं परिवर्तित करतो की एखाद्या जो आपण हे बघतो की कोणी जर एखाद्या मातीपासून एखादं काही वस्तू घडवत असेल त्याला आकार देतो, वेगवेगळ्या प्रकारचा असा आकार देतो. त्याचप्रकारे धम्म हा माणसाला घडवतो आणि जो धम्म वाचून माणूस घडतो तो खूप प्रगतिशील राहतो. तसंच संगम शरणं गच्छामि, मी संघाला शरण येतो. जसं मी धम्माला शरण आलो, धम्माशिवाय माझा दुसरा कोणता मार्ग नाही, तसंच मी संघाला शरण येतो. संगम शरणं गच्छामि, संघ माझा पहिला आणि लास्ट मार्ग आहे, फर्स्ट अँड लास्ट. बरोबर आहे. फर्स्ट अँड लास्ट मार्ग आहे. तर संगम शरणं गच्छामि म्हणजे हा भिक्षू संघाचा, भिक्षू लोकांचा जो संघ आहे, भिक्षू लोकांची जी पूर्ण कम्युनिटी आहे. बरोबर आहे. हे भिक्षू संघ म्हटलं म्हणजे हे जी कम्युनिटी आहे हे बौद्ध धर्माचे काय रक्षक आहे. हे भिक्षू जे आहे ना हे बौद्ध धर्माचे कवच आहे. जसे आपल्या भारताचे रक्षण, भारताचे जसे मिलिटरी आहे, मिलिटरी हे भारताचं रक्षण करते, हे मिलिटरी भारताचं रक्षण करतात, तसे भिक्षू हे जे भिक्षू आहे, हे जे भिक्षू आहे हे धम्माचं रक्षण करतात. बरोबर आहे. भिक्षू जर नसेल, संघ जर नसेल तर बुद्ध धम्म हा अधुरा आहे. बरोबर आहे. कारण की बुद्ध आणि धम्माचा जो काही आपण काय म्हणतो त्याला स्ट्रक्चर, तर याच्यावरची उभी हे बिल्डिंग आहे. ह्या 2 गोष्टी उभी असलेली बिल्डिंग आहे. बरोबर आहे. ही बिल्डिंग ह्या स्ट्रक्चरवर उभी आहे. बरोबर आहे. संघ नावाची, हे धम्म नावाचं आणि हे बुद्ध. बरोबर आहे. हे बुद्ध धम्म संघ जरी छोटं असेल पण हे स्ट्रक्चर खूप मोठं आहे. हे जर डगमगलं ह्या खालच्या आले काय आहे. बरोबर आहे. याचं व्हॅल्यू कम होते. कशी की धम्माचा प्रचार व प्रसार करणारे हे भिक्षूच आहेत. धम्माचा प्रचार व प्रसार करणारे कोण आहे? भिक्षू आहे. मग धम्माचा प्रचार व प्रसार करणारे जर भिक्षू आहेत आणि धम्माचा प्रचार व प्रसार करणारे हे जर रक्षक निघून गेले, आपल्या भारतामधला धम्म हा लुप्त झाला. कशामुळे लुप्त झाला की धम्माचं रक्षण करणारे हे कवच नव्हते. मिलिटरी जर हटवली तर भारतामध्ये चायना एक वेगवेगळ्या प्रकारचे लोक घुसतील आणि याच्यावर कब्जा करतील ह्या याच्यावर. बरोबर. म्हणून भिक्षू लोकांना आपण तो वाईट असो कसाही असो तो त्याच्या गुणाने जगतो, तो त्याचे पाप कर्म पुण्य कर्म तो स्वतः अंगीकारतो. बरोबर. म्हणून भिक्षू संघाला कधीच तुम्ही वाईट म्हणू नका. भिक्षू हे आपापल्या परीनं ते त्यांचं शिलाचं पालन करतातच.
भिक्षू आपापल्या परीनं हे शिलाचं पालन करतातच, कारण की त्यांना तो दिलेला मार्गच आहे एक प्रकारचा. ते त्यांचं पाप पुण्य बघतील, त्याला आपल्याला छेडाछेड करण्याची जरूरत नाही आहे. दुसरी गोष्ट की संघाशिवाय आपले कोणतेच कार्य पुरे होत नाही. भिक्षू संघाशिवाय आपले कोणतेच कार्य पुरे होत नाही. आणि संघाला मजबूत करण्याचंही कामही धम्माला आणि बुद्धाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धम्माला मजबूत करण्यासाठी भिक्षू संघच महत्त्वाचा आहे. तर आपले आज 3 पॉईंट झाले आहे. उद्याच्या सेशनमध्ये चांगले पॉईंट आपण घेऊ. पहिला आपण भगवान बुद्धांची वंदना घेऊ, त्यामध्ये प्रत्येक शब्द समजून घेऊ. त्याच्यानंतर आपण बुद्ध आणि धम्माकडे वळू. ज्या लोकांना काहीतरी हेल्प करायची असेल ते करू शकतात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ भेटण्यात थोडा वेळ काढून वाचा, एवढं तरी हे घ्या. कारण की धम्माचा खूप मोठा लुप्त झालेला प्रवास आहे. तर प्रत्येकाच्या मनोमनी असणं आवश्यक आहे. जय भीम, नमो बुद्धाय.